लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी गावातील मैदान विकसित करून देण्याचं नेत्यांनी आश्वासन दिलं होतं, पण अजूनही हे काम झालेलं नाही। त्यामुळे कागल तालुक्यातील एकोंडी गावातील तरुणांनी जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय। तसंच उमेदवारांना गावात प्रचारासाठी येऊ देणार नाही असं जाहीर करण्यात आलंय। कागल तालुक्यातील एकोंडी हे 4000 लोकवस्तीचं गाव आहे। गावातील मतदारांची संख्या 2700 इतकी आहे। या गावात खेळासाठी एकही मैदान नाही। त्यामुळे एकोंडी गावातील तरुणांनी लोकसहभागातून सन 2019 मध्ये सुमारे 10 लाखांचा निधी खर्च करून मैदान उभारण्याचा प्रयत्न केला, पण अजूनही मैदानाचं 40% काम अपूर्ण आहे। हे काम शासकीय निधीतून पूर्ण व्हावं ही गावातील तरुणांची अपेक्षा आहे। या गावातील तरुण पोलीस आणि भारतीय सैन्य दलात भरती होऊ इच्छितात। त्यामुळे खेळासाठी गावातच चांगलं मैदान असावं ही त्यांची मागणी आहे। यापूर्वीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी गावातील मैदान विकसित करण्याचं आश्वासन दिलं होतं। एका नेत्यानं तर मैदानासाठी निधी मंजूर झाल्याचं सांगितलं। त्यामुळे त्या नेत्याला निवडणुकीत पाठिंबा दिल्याचं बॅनर गावात झळकलं होतं, पण निवडणूक झाली आणि बॅनरसह निधीही गायब झाला। त्यामुळे एकोंडी गावातील तरुणांनी आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केलाय। गावातील मैदान विकसित करून द्या, अन्यथा प्रचारासाठी गावात येऊ पण नका, अशी भूमिका तरुणांनी घेतली आहे।